अमक्षा अनिल माने. आज शाळेचा पहिला दिवस काय सांगशील? आज शाळेचा पहिला दिवस आहे. सर्व शिक्षकांनी नवीन विद्यार्थ्यांचं फुलं आणि पुस्तकं देऊन स्वागत केलं. मी आता 7वीत शिकते. बरं, शाळा कशी वाटते तुला? एकदम छान. मी या शाळेत 5वीपासून शिकत आहे. मला ही शाळा खूप छान वाटली. या शाळेतून मला प्रेरणा मिळाली, यश मिळालं आणि माझी खूप प्रगती झाली. धन्यवाद. मुलगा आज या शाळेमध्ये प्रवेश केलेला आहे. शाळेत काय सांग? माझा मुलगा इयत्ता 5वीमध्ये मी टाकलेला आहे. तर मी टाकलेला असताना शाळेने खूप खूप चांगलं स्वागत केलंय मुलांचं. इयत्ता 5वीचा ढोल ताशामध्ये आणि खूप अग्रगण्य असणारी आपली चांदवड तालुक्यातली श्री नेमिनाथ जैन प्राथमिक शाळा आहे आणि त्या निमित्तानं मी खूप चांगलं स्वागत शाळेने केलंय. त्याबद्दल मी शाळेचे प्राचार्य सगळ्यांचे धन्यवाद मानतो. नमस्कार. आज शासकीय नियमाप्रमाणे 15 जून रोजी विद्यार्थ्यांचं प्रवेशोत्सव सोहळा विद्यालयामध्ये सर्व शिक्षक सहकाऱ्यांच्या मदतीने, संस्थेच्या मार्गदर्शनाने अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता. पालक त्यांच्या सोबत आलेले होते आणि उन्हाच्या या काहिलीमध्ये देखील एक मृगजळ म्हणावं त्याप्रमाणे या ठिकाणी विद्यार्थ्यांचा ओघ आणि पालकांचा ओघ आपल्याला बघायला मिळाला. आता आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की या ठिकाणी जे माजी विद्यार्थी आहेत ते विद्यार्थ्यांची नाळ या संस्थेशी, चांदवड म्हटलं की नेमिनाथ जैन ब्रह्मचर्याश्रम आणि नेमिनाथ जैन विद्यालय त्यांच्याशी अगदी असं जरी म्हटलं की 2ऱ्या-3ऱ्या पिढीचे जे मुलं आहेत ते अजूनही या शाळेमध्ये प्रवेश करतायत. मागच्या वर्ष म्हणजे 1928च्या स्थापनेपासून तर आजतागायतपर्यंत या शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी या शाळेच्या अध्ययनाध्यापनाच्या शिदोरीवर अतिशय मोठमोठ्या पदांवर त्यांची निवड झालेली आहे. त्यांच्या आयुष्यात, त्यांच्या जीवनामध्ये जे वेगवेगळे यशस्वी होण्याच्या वाटचाली असतात त्या पद्धतीने ते त्यांच्या क्षेत्रात अतिशय श्रेष्ठ दर्जाचं काम करत आहेत. असे या ठिकाणी अनेक विद्यार्थ्यांची नावं आपल्याला या सांगता येईल. शुभम बरकले नावाचा जो विद्यार्थी आहे तो UPSC पास होऊन तो क्लास 1 अधिकारी झालेला आहे. श्रुती चव्हाण असेल, तेजस्विनी मोरे असतील, अशा पद्धतीने मोठी या ठिकाणी शृंखला आहे की जे विद्यार्थी UPSC, MPSC, शासकीय परीक्षा वेगवेगळ्या विभागामध्ये आणि आपल्या कार्याने ते ठसा उमटवत आहेत. त्याचप्रमाणे येणारे जे नवीन विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांना देखील पैलू पाडण्याचं काम आणि सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या नियमाच्या चौकटीत राहून अध्ययन, अध्यापन आणि वेगवेगळे सहशालेय उपक्रम वर्षभरात घेतले जाऊन या विद्यार्थ्यांचा विकास करण्याचं जे आमचं सर्व स्टाफचं ध्येय आहे. मग सगळ्यात महत्वाचं गुणवत्ता असेल, त्याचप्रमाणे त्यांच्या वैयक्तिक आरोग्याचा प्रश्न असेल, सर्वांगीण विकासाचा प्रश्न असेल, हे सर्व टीमवर्क असल्या कारणाने या ठिकाणी माझे सगळे सहकारी शिक्षक, त्यानंतर शिक्षकेतर सहकारी, पालक आणि या सगळ्यांच्या माध्यमातून शिक्षण विभाग असेल, संस्था असेल, या सगळ्यांच्या माध्यमातून त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असतो आणि या नवीन विद्यार्थ्यांसाठी देखील त्याच पद्धतीने आम्ही प्रयत्न करू आणि निश्चितच त्या विद्यार्थ्यांचा विकास आम्ही या ठिकाणी करू असं आमचं उद्दिष्ट आहे.